दिवसाची सुरुवात अशी बरोबर आपल्याला सुनामी आठवत असेल. ज्यावेळेस सुनामी आली त्यावेळेस सर्व काही उद्ध्वस्त झालं होतं. अनेक लोक मरण पावले होते, अनेक घरं पडून गेले होते. पण मदतीचा ओघ जो आहे हा चारी बाजूंनी येत होता. सर्व लोक मदत करत होते, जो जो आपापल्या परीने लोकांना मदत करत होता. कोणी लोकांना आपल्या घरामध्ये ठेवून घेतलेलं, कोणी लोकांना जेवण वाटलं, कोणी पाणी वाटलं आणि अनेकांना असं वाटलं की आपण काहीतरी त्यांच्यासाठी करावं. आणि बऱ्याच वेळेस कधीकधी अशा गोष्टी घडतात त्यावेळेस आपल्याला स्वतःला कधीकधी असं वाटतं की आम्ही काहीतरी द्यावं. परंतु बऱ्याच वेळेस असं वाटतं की माझ्याकडे काही नाही, माझ्याकडे थोडंच आहे आणि ते थोडंच देऊन काय होणार आहे. माझ्याकडे पुष्कळ असतं ते मी जास्त दिलं असतं. परंतु आपल्याकडे जे काही आहे ते आपण देऊ शकतो. पहिल्यांदा महत्त्वाची गोष्ट ही आहे की त्या लोकांची नक्की गरज का आहे. पुरामध्ये अडकलेल्या लोकांना त्यांना जेवण पाहिजे असतं, त्यांना पाणी पाहिजे असतं. आपण ह्या थोडं थोडं तरी आपण त्यांना देऊ शकतो. आणि बघा नवीन त्यामध्ये असे काही गरीब लोकसुद्धा होते की त्यांच्याकडे फक्त होड्या होत्या, पण त्यांनी त्या होड्या दिल्या सामान वाहून नेण्यासाठी. त्यांनी ते स्वतः होड्या चालवल्या आणि ते सामान जे आहे, मदत जी आहे लोकांना ती वाहून नेण्यासाठी त्यांनी आपल्या होड्या वापरल्या. जे काही आमच्याकडे थोडं आहे विचार करा की आमच्याकडे का आहे, आम्ही ते मदतसाठी त्याचा उपयोग करू शकतो का. नव्या करारामध्ये आपण बघतो की 5 भाकरी आणि 2 मास्यांचा चमत्कार प्रभू येशू ख्रिस्तांनी केला. त्यावेळेस ते एका लहान मुलाकडे तेवढ्या होत्या, परंतु त्या मुलाने असा नाही विचार केला की 5 भाकरी आणि 2 मासे ह्या एवढ्या लोकांना कसे पुरणार. परंतु त्यांनी ते येशूच्या हातामध्ये दिलं. आणि बघा विचार करा किती मोठा चमत्कार झाला. त्या 5 भाकरी आणि 2 माशांमुळे 5,000 लोक किंवा त्याच्यापेक्षा जास्त जेवून उठले. देव आमच्याकडे जे काही आहे त्याचा थोडे का असेना त्याचा जास्त उपयोग करून घेतो. आज मदतीसाठी आपल्याकडे थोडे का असेना येशूच्या हातामध्ये द्या. देव लोकांची जी गरज आहे ती लोकांकडूनच भागवतो. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे नीतिसूत्र ह्याचा 3रा अध्याय आणि 27वं वचन. प्रोव्हर्ब्स चॅप्टर 3 अँड वर्स 27. एखाद्याचे बरे करणे उचित असून ते करण्याचे तुझ्या अंगी सामर्थ्य असल्यास ते करण्यास माघार घेऊ नको. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.